गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण इयत्ता पहिलीचा ऑनलाईन क्लास घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये विविध चित्रांची ओळख हा अतिशय सोपा घटक आज आपण शिकणार आहोत. आपला IMINR परीक्षेला आपण जे बसलेले विद्यार्थी आहात त्यांचं स्वागतच आहे. आज इयत्ता पहिलीचा आपला पहिला लेक्चर जो आहे विविध चित्रांची ओळख याचा आपण आता घ्यायचे आहे. आपला आजचा हा पहिला घटक आहे, तो पण अतिशय सोपा घटक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की एखादं चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रावरून त्या चित्राचं आपल्याला काय करायचं असतं, नाव ओळखायचं असतं. ध्येय अकॅडमी, आपली अकॅडमी ध्येय अकॅडमी तर्फे तुम्ही काय केलेलं आहात, अगदी छोट्या छोट्या पहिलीच्या मुलांचं आमच्या अकॅडमी कडून आपलं स्वागत आहे. आपण काय करायचंय, हा जो आपला पहिला लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण विविध चित्रांची ओळख करून घ्यायची आहे. आणि या चित्रांची ओळख आपण केल्यानंतर आपण काय करायचं आहे, पुढचा आपला जो सिलेबस आहे त्याला आपण काय करायचे आहे, सुरुवात करायची. चला तर आजचा आपला पहिला घटक कोणता आहे, विविध चित्रांची ओळख आज आपण करून घेऊया. तर याच्यामध्ये काय होतं, अतिशय म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रश्न असतात. फक्त आपल्याला काय पाहिजे, हे चित्र कोणतं आहे ते ओळखता आलं पाहिजे. आता इथं काय करणार आहे, मी काही चित्र काढणार आहे बघा, आणि त्या चित्रांची नावे सुद्धा मी इथं लिहिणार आहे. काय करणार आहे, विविध चित्रे लिहून त्याची नावे सुद्धा मी काय करणार आहे, इथं लिहिणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, या चित्रांची नावे ओळखायची आहे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिले जातील, मग ते पर्याय दिल्यानंतर तुम्ही काय करायचंय, त्या पर्यायानुसार चित्रांची ओळख ही सांगायची आहे. म्हणजे एवढा सोपा आपल्याला काय असतो, ही चित्रांची ओळख हा घटक असतो. आलं लक्षात? आता बघा, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मुळाक्षरे ही आली पाहिजे. जर आपल्याला मुळाक्षर जर आली तर आपल्याला काय होतं, अशा प्रकारचे प्रश्न उत्तर समजायला सोपी जातात. तर बघा मुलांना, मी इथं तुम्हाला एकूण 4 चित्र दिलेली आहेत. त्या चित्रांच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, चित्रांची नावं ओळखायची आहेत. काय करायचं आहे, चित्रांची नावं ओळखायची आहेत. तर इथं पहिलं चित्र कोणतं दिलेलं आहे बघा, पहिलं चित्र कोणतं आहे त्याचं ओळखायचं. मग याच्यावर लिहिलेलं असतं. पर्याय क्रमांक 1 असतो ससा, पर्याय क्रमांक 2 आहे मासा, पर्याय क्रमांक 3 आहे पतंग, पर्याय क्रमांक 4 आहे गाडी. बघा, इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी हे तुम्ही काय करायचं आहे, वाचायचं आहे. इथं दुसरं आहे. आता ह्या पर्याय मी पहिले ससा, मासा, पतंग, गाडी हे तुम्हाला मी स्वतः म्हणून दाखवले, पण तुम्ही तिथं काय करायचं, स्वतः वाचायचं. आता दुसरे जे पर्याय आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवणार नाहीये, ते स्वतः तुम्ही काय करायचे, वाचायचे आहे. बघा, हा पर्याय, पहिला पर्याय मी इथं लिहिलेला आहे, दुसरा पण इथं लिहित आहे, तिसरा पर्याय आहे याच्यामध्ये, इयत्ता पहिलीची लहान मुलं असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये विविध चित्रांची ओळख करून घ्यायची आहे. सफरचंद हा दुसरा आपला पर्याय आहे, तिसरा पर्याय आहे चिक्कू, आणि चौथा आहे संत्री. बघा, आपल्या घटकाचं आपल्याला नाव काय आहे की विविध चित्रांची ओळख असं आपल्या घटकाचं नाव आहे. त्यानुसार आपण काय करायचं आहे, ही जी चित्र दिलेली आहेत त्याचं आपल्याला नाव ओळखता आलं पाहिजे. हे जी चित्र आहेत त्याचं आपल्याला काय करायला पाहिजे, नाव ओळखता आलं पाहिजे. आता चित्रात हा तर अगदी सोपं चित्र आहे, तुम्हाला दिसतं की हा कशाचं चित्र आहे, तर डॅश डॅश हेच चित्र आहे. मग तो शब्द पर्यायामध्ये किती नंबरला आहे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. आणि इयत्ता पहिलीची लहान मुलं आहेत ना, त्यामुळे प्रत्येकाला मी पर्याय कसे रंगवायचे, कसे उत्तर शोधायची यापासून तुम्हाला शिकवणार आहे.
आता बघा, हे चित्र आहे माशाचं. मग पहिला पर्याय काय आहे? ससा. दुसरा पर्याय काय आहे? मासा. मला का ना मास, ला का ना स, मासा. तिसरा आहे पतंग. चौथा आहे गाडी. चौथा आहे गाडी. मग आपल्याला यातला कुठला पर्याय आपल्याला बरोबर वाटतो? तर मासा हा पर्याय आपल्याला काय वाटतो? अगदी बरोबर वाटतो, योग्य वाटतो. मग मासा किती नंबरला आहे? मासा आहे 2 नंबरला. मासा किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. मग आपल्याला काय करतात उत्तर पत्रिकेमध्ये 1 2 3 4 असे काय करतात? पर्याय देतात. 1 2 3 4 असे पर्याय देतात. मग आपण काय करायचं? 2 नंबरला मास आहे की नाही, मग 2 नंबरच्या पर्यायाला आपल्याला काय करायचं आहे? इथं गोल करायचं आहे. आपल्याला उत्तरपत्रिका दिलेली असते, त्या उत्तरपत्रिकेमध्ये ती पर्यायाची आपल्याला हे पण दिलेला असतो उत्तरपत्रिकेचा पेपर, त्याच्यामध्ये आपण तसा गोल करायचा असतो. लक्षात, विविध चित्रांची ओळख. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? अंकलिपीचं वाचन हे सगळ्यात महत्वाचं आहे. रोज एक पान तुम्ही मराठीमध्ये वाचलं पाहिजे. 14 खडी 12 खडी ही सुद्धा शिकवणार आहे, ती सुद्धा तुम्ही काय केली पाहिजे? पाठ केली पाहिजे. आता पुढचा कुठला आहे बघा. हे चित्र कशाचं आहे बघितल्यावर पतंग. पतंग आपल्याला ओळखतो. मग बघा, पहिला पर्याय आहे पतंग. दुसरा आहे पहिला उकार सला तस्थ क, पुस्तक. तिसरा आहे बंदूक आणि चौथा आहे झाडू. आता बघा, हे मुलांना हे शब्द जर वाचन करता आलं तर आपल्याला पटकन चित्र चित्र आपल्याला बघितलं ओळखतं की तो पतंग आहे. पण पतंग या शब्दाची सुरुवात प पासून होते, त वर अनुस्वर असतो. हे शब्द सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये. आलं लक्षात? आता आपण काय करूया? पतंग हा किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. 1 नंबरला आपण काय करूया? गोल करूया. आलं लक्षात तुमच्या? पतंग 1 नंबरला आहे तर आपण 1 नंबरला गोल करूया. आता दुसरा आहे बघा. कशाचं चित्र आहे? डोळा. कशाचं चित्र आहे? तर डोळ्याचं चित्र आहे. मग डोळा कुठे लिहिलेला आहे बरं बघा? 1 नंबर हात, पाय, डोळा आणि पाय. इथं सगळे शरीराचे अवयवच आहेत. त्याच्यामध्ये काय केलेले आहेत जे आपल्याला पर्यायला दिलेले आहेत. मग बघा, हात पाय डोळा, हात पाय डोळा आणि इथं 2 वेळा पाय हा पर्याय दिला. आपण कन्फ्युज व्हायचं नाही, आपल्याला बरोबर उत्तर इथं शोधायचंय की पर्याय एकच 3 वेळा आला काय, एकच पर्याय काय आला 2 वेळा आला का. त्याच्याशी आपल्याला काही फरक पडत नाही, फक्त बरोबर उत्तर आपल्याला पाहिजे याच्यामध्ये. आता इथं डोळ्याचं चित्र दिसतं ना, डोळा किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. मग आपण काय करायचं? 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता हे चौथं चित्र. आता हे कशाचं चित्र आहे? तर आपण काय करायचं? एक अंदाज लावायचा की एक फळाचं चित्र आहे. हा, मग ह्या फळाचं नाव काय असेल बरं? तर हा तर आंब्यासारखं सफरचंद सारखं दिसतं. मग सफरचंद कुठं लिहिलेलं आहे आपण शोधायचं. तर 1 नंबर केळ, 2 नंबर सफरचंद, 3 नंबर चिक्कू, 4 नंबर संत्री आहे याच्यामध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये 2 नंबर सफरचंद. इथं आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये पर्याय दिलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? सफरचंद किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. म्हणजे 2 कुठल्या लिहिलेला आहे? 2 नंबरच्या गोलात व्यवस्थित आपण गोल हा रंगवला पाहिजे. आलं सर्वांच्या लक्षात? अशा प्रकारे आपल्याला काय करतात? प्रश्न देतात. विविध चित्रांची ओळख, विविध चित्रांची ओळख देतात आणि त्याच्यामध्ये 4 पर्याय सुद्धा देतात. तो आपण काय करायचं असतो? गेस करायचं असतं, ओळखायचं असतं. आणि दिलेलं चित्र निरखून बघा, त्याचं नाव आपल्याला येतं आणि ते छान आपण पर्याय वाचायचे त्याच्यामध्ये की हा पतंगाचं चित्र आहे ना, पतंग किती नंबरला लिहिले? तर 2 नंबरला लिहिले. बरीच पहिलीची मुलं कशामध्ये गोंधळतात माहित आहे का? की बरीच पहिलीची मुलं काय करतात? गडबडीनं वाचतात. आता पतंग पुस्तक, हा प प दिसलं का नाही, 1 किंवा 2 नंबरला गडबडीन काय करतात? गडबड येत असतं मुलांना, पण गडबडीन तो एक तर गोल बाहेर जातो किंवा एक तर गोल दुसऱ्याला रंगवतो. नीट प्रश्न आपण बघतो की 2 नंबरचा प्रश्न आहे, 2 नंबरच्या पर्यायाला 1 नंबरला गोल करायचा आहे. व्यवस्थित आपण तिथं गोल केला पाहिजे. आलं लक्षात? याच्यासाठी आपण काय करायचं आहे? व्यवस्थित प्रश्न वाचायचे. व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे? प्रश्न वाचून त्याची उत्तर आपल्याला सोडवायची
आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके, आता नेक्स्ट. आता याच्यामध्ये नेक्स्ट बघा, पुढचे आता चित्र देणार आहे मी तुम्हाला, की तुम्ही काय करायचे आहेत, ओळखायची आहे. एक नंबर, दोन नंबर बघा, दोन नंबर, तीन नंबर, ओके, चार नंबर, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अजून एक चित्र इथं काढूया आपण. अशा प्रकारे चार, आता मी इथं काय केलेले आहे, एकूण 6 चित्र दिलेली आहे. आता तुम्ही काय करायचं आहे बघा, पर्यायानुसार प्रत्येक चित्राचं काय करायचं आहे, कोणत्या चित्राला काय म्हणतात हे आपण लिहूया बघा. हा, पर्याय क्रमांक 1 वाचा बघू काय लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 तुम्ही स्वतः वाचलं तर तुमचं वाचन अतिशय छान होतं, म्हणून आपण काय करायचं आहे, वाचन ठेवायचं आहे. दुसरा बघा, त्याच्यामध्ये दुसरा पर्याय आहे, तिसरा आहे आणि चौथा आहे. आता दुसरा बघा, ह्याच्यामध्ये चौथा पर्याय आहे पान. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, पहिला पर्याय आहे ह्याच्यामध्ये झाड, दुसरा आहे पान, तिसरा आहे फांदी आणि चौथा आहे खोड. आता राहिलेल्या चित्राची ओळख जी आहे ती तुम्ही लिहायचं आहे डायरेक्ट, हे कशाचे चित्र आहे आणि हे कशाचे चित्र आहे हे तुमच्या होमवर्क साठी असेल, तुम्ही ओळखलात तरी चालेल. आता बघा, हे चित्र तुम्हाला दिसतो गोल आहे, त्याच्यामध्ये काय केलेले आहे, चक्रासारखं केलेलं आहे, म्हणजे हे कशाचं चित्र असणार आहे, एखाद्या चाकाचं चित्र असणार आहे. मग आपण काय करायचं, याच्यामध्ये ओळखायचं आहे. एक नंबर गाडी, गाडी आहे का, नाही. दोन नंबर आहे फळा, फळ आहे का, नाही. तीन नंबर खडू, खडू आहे का, नाही. चार नंबर आहे चाक. म्हणजे सगळे पर्याय आपल्याला नीट हे वाचताच आले पाहिजे. चार नंबरचा पर्याय आहे चाक. मग आपण काय करायचं आहे, चार नंबरचा जो पर्याय आहे चाक, तो कुठं लिहिलेला आहे, 1 2 3 4, 4 नंबरच्या ह्याला आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये गोल करायचा आहे. लक्षात, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला नीट पर्याय वाचन आलं पाहिजे, चित्रांची नीट ओळख आपल्याला करता आली पाहिजे, आणि मग आपण काय करू शकतो, चाक हे काय करू शकतो, त्याच्यामध्ये पर्यायाला गोल करायचा आहे. दुसरा बघा, इथं दुसरा जो आहे तो बघा हाताचं चित्र आहे. मग आपण पर्याय वाचून घेऊया. एक नंबरचा आहे पाय, दोन नंबरचा मान, तीन नंबरचा हात आणि चार नंबरचा गाल. मग त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, शरीराच्या अवयवांची नावे माहिती पाहिजेत, इंग्लिश मध्ये सुद्धा किंवा मराठीमध्ये सुद्धा. आलं लक्षात? आता बघा, हे काय दिसतो तुम्हाला, हा हात दिसतो. मग हात किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे, 3 नंबरच्या. मग आपण काय करूया, 3 नंबरच्या पर्यायाला गोल रंगवायचा आहे. आलं लक्षात? आता बघा, त्याच्यानंतर 3 नंबरला कशाचं आहे बघा,
पान आहे, 1 नंबर झाड, 2 नंबर फांदी, 3 नंबर फूल, 4 नंबर पान आहे. पहिलीचे आपण लहान मुलं आहोत की नाही, मग आपण पहिलीच्या लहान मुलांना हे वाचता आलंच पाहिजे आपल्याला. आता आता हे पान आहे, मग पानचा किती नंबरला पर्याय आहे बाळांनो? पान हे 4 नंबरला आहे. मग 4 नंबरच्या ऑप्शनला आपण व्यवस्थित गोल करायचा आहे. आता पुढचं चित्र हे कशाचे चित्र आहे बाळांनो? हे झाडाचं चित्र आहे. मग झाड किती नंबरला लिहिलंय? तर बघा, पर्याय नंबर 1 झाड, पर्याय नंबर 2 पान, पर्याय नंबर 3 फांदी आणि पर्याय नंबर 4 आहे खोड आहे. मग आपण आता काय करायचं? पर्याय नंबर झाड किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. मग 1 नंबरच्याला आपण काय करूया? गोल करूया. आले लक्षात आपल्याला? म्हणजे मी विविध तुम्हाला चित्र इथं काढून दाखवलेले आहे, तुम्ही चित्रांचं निरीक्षण करू शकता. आता तुम्हाला काय करायचंय? आता इथं काय केलेलं आहे? 2 कन्फ्युज करणारी चित्र दिली होती बघा, पान आणि झाड. मग तेच ऑप्शन मी का दिले? कारण की मुलांचं वर खाली होऊ शकतं आणि वरचं उत्तर खालच्याला खालच्या वरती लिहू शकतात. पण आतापासून ही तुमची सवय कमी व्हावी म्हणून मी काय केलेलं आहे? व्यवस्थित अगदी पान कुठे लिहिलेलं आहे? 4 नंबरला, बरोबर 4 नंबरला गोल व्यवस्थित करायचंय. झाड कुठे लिहिलेलं आहे? 1 नंबरला लिहिलेलं आहे. झाड बरोबर 1 नंबरला गोल करायचं आहे. आता या शेवटचे 2 5वा आणि 6वा जो आपला प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः ओळखायचा आहे. त्याच्यामध्ये आहे आंबा आणि याच्यामध्ये आहे पेन्सिल. आंबा आणि पेन्सिल जी आहे त्याचे काय करायचं आहे? तुम्ही स्वतः ऑप्शन लिहून स्वतः तुम्ही प्रश्न हा तयार करायचा आहे. म्हणजे तुमचं वाचन आणि लिखाण चांगल्या पद्धतीनं होणार आहे. म्हणजे वाचन आणि लिखाण म्हणजे काय? तर हे आंब्याचं चित्र आहे, मग इथं लिहायचं 1 नंबरला आंबा, किंवा कुठं पण लिहा चिक्कू, पेरू, संत्री. मग त्याच्यातलं हे चित्र कशाचं आहे? आंब्याचं. त्याला तुम्ही 4 पर्याय काढायचे, गोल करायचा. पुढचा आहे पेन्सिल, त्याच्याशी रिलेटेड पेन, खोडलबर, पेन्सिल, फळा असं लिहू शकता 4 पर्याय. आणि त्याच्यातला बरोबर कुठला असेल तो काय करायचा पर्याय तुम्ही तिथं लिहायचा आहे. तर आज आपण काय शिकलो याच्यामध्ये स्टुडंट? विविध चित्रांची ओळख असा आपण घटक घेतलेला आहे इयत्ता पहिलीसाठी. आपण सगळी मुलं IMNS परीक्षेला बसलेला आहात. पहिलीची तुम्ही छोटी लहान मुलं आहात. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं शिस्तीत मी सगळे कंटेंट घेणार आहे. पहिला सोपे येणार आहेत, नंतर नंतर अवघड असे कंटेंट येतील. ते सुद्धा अगदी सोप्या भाषेत कसे सोडवायचे हे आपल्या IMNS ध्येय अकॅडमीच्या मार्गदर्शिकेमध्ये सुद्धा सोप्या पद्धतीने छान चित्र दिलेली आहेत. ती तुम्ही ओळखून त्याचे पर्याय लिहायचे. आता पुढची जी गोष्ट तुम्हाला, आता आपला हा चित्र ओळख घटक शिकून झालेला आहे की नाही, मग आता हा घटक झाला तर त्याच्यावर होमवर्क काय द्यायचं बघा. तर मी काय होमवर्क देणार आहे? आपलं पहिलीचं मार्गदर्शिका पुस्तक सगळ्यांनी घ्यायचं, त्याच्यामध्ये विविध चित्रांची ओळख असं काय करायचं आहे? घटक घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विविध चित्र दिलेली आहेत, पक्षी, बादली, गाडी. तुम्ही काय करायचंय? मराठीला, इंग्रजीला, बुद्धिमत्तेला आणि इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता आणि गणित या 4ही विषयांना, मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता 4ही विषयाला स्मॉल पेजेस काय करायचे आहेत? नोटबुक घालायचे आहेत. आणि जसा जसं आपलं लेक्चर होईल, आठवड्यातून 2 दिवस आपलं लेक्चर असतं, जसं जसं आपलं लेक्चर होत जातं तसं तसं तुम्ही काय करायचंय? त्याच्यावर आधारित घटक सोडवत जायचे. आता आज इयत्ता पहिलीचा आपला कोणता घटक झालेला आहे? विविध चित्रांची ओळख. वरती लिहायचं घटक 1 विषय मराठी, विविध चित्रांची ओळख लिहायची आहे. आणि तुम्हाला जेवढी चित्र जमतील तेवढी एका बॉक्समध्ये एक चित्र काढायचं. आंब्याचं जमू शकतं, मँगो काढू शकता, चाक काढू शकता, घराचं चित्र काढू शकता. मग आपल्या पुस्तकामध्ये दिले तेवढी चित्र जमतात ते चित्र काढा. त्याच्या पुढे ऑप्शन लिहायचा आहे, प्रश्न लिहायचा आहे कंपल्सरी प्रश्न लिहिल्यानंतर तुम्ही त्याचे पर्याय कंपल्सरी लिहायचा आहे आणि 1 2 3 4 याच्या पर्यायामध्ये गोल करायचे. तर ह्याच्यामुळे काय होईल? तर एक तर तुमचं रीडिंग स्किल, रायटिंग स्किल, अंडरस्टँडिंग स्किल याच्यामध्ये तुमचं इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे वाचन कौशल्य चांगलं होणार आहे. लिखाण सुद्धा तुमचं अक्षरस्तर सुद्धा सुंदर होणार आहे. म्हणजे तुमच्या डोळ्याखालून ते प्रश्न वाचले जातील, पर्याय वाचले जातील आणि आपला मूळ जर भक्कम असेल ना, आपण पुढेपर्यंत अगदी यशस्वी होऊ शकतो.
मुळापासूनच आपल्याला ही सवय लावून घ्यायची की प्रश्न नीट वाचणे, पर्याय नीट वाचणे, तर आपण नेहमी यशस्वी होतो. आणि आमचा हा ध्येय अकॅडमीचा एकच आमचा ध्यास आहे की एकच ध्यास विद्यार्थी विकास, त्याद्वारे आपण तुम्हाला अतिशय छान व उच्च प्रकारचे शिक्षण छान सोप्या पद्धतीने आम्ही देणार आहोत ऑनलाईन क्लासेसद्वारे. ते तुम्ही अटेंड करावेत कंपल्सरी. ओके स्टुडंट्स, आता आपण काय करूयात, इथंच थांबूयात. थँक्यू.